जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ॲग्रीस्टेटच्या माध्यमातून फार्मर आयडी बनवणे हे सुरू झालेले आहे. आणि घोषणा केल्यानंतरच लगेच काही राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवणे सुरूसुद्धा झालेले होते. त्यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्री तसेच सी-एस-सीच्या माध्यमातून सुद्धा फार्मर रजिस्ट्री केली जात होती आणि केल्या जात सुद्धा आहे. पण महाराष्ट्रात प्रॉब्लेम म्हणजे अशी की महाराष्ट्रात फक्त सी-एस-सीच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्री करता येते. महाराष्ट्राकरिता सेल्फ रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेले नाही आहे. जर कधी सुरू होईल तर नक्कीच यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि त्याबद्दलची तुम्हाला नक्कीच माहिती देईल. पण आता सध्या सी-एस-सीच्या माध्यमातून आपण फार्मर आयडी कशी बनवायची ह्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, चला वळूया डायरेक्टली आपल्या व्हिडिओकडे. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणती तुमची क्वेरी असेल तर नक्कीच कमेंट करा. त्याकरिता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसीमध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करा. त्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटला इथं पेस्ट करा किंवा डायरेक्टली त्या वेबसाईटला तुम्ही तिथून ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस येईल. इथं तुमचे जे काही आधार नंबर आहे म्हणजे शेतकऱ्याचा आधार नंबर इथं एंटर करा. एंटर केल्यानंतर त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर जोडला आहे त्यावर एक ओ-टी-पी जाईल. ते ओ-टी-पी इथं एंटर करा. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक कॉन्टॅक्ट डिटेल्स हा एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनमध्ये तुम्ही तिथं मोबाईल नंबर एंटर करा. आता इथं तुम्ही कोणताही मोबाईल नंबर देऊ शकता. जो तुमच्या आधार कार्डला जोडला आहे तो किंवा तुमच्याकडे एक दुसरा आणखी सेकंडरी मोबाईल नंबर असेल तर तो. त्यानंतर डिस्प्लेवर कोणत्याही एका ठिकाणी क्लिक करा. मग पुन्हा एक ओ-टी-पीचे ऑप्शन ओपन होईल. त्या ठिकाणी ओ-टी-पी एंटर करा. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर मग व्हेरिफायवर क्लिक करा. मग नंतर फार्मर डिटेल्स एक ऑप्शन येईल. यामध्ये तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी इंग्रजीमध्ये नाव लिहिलेले असेल तर तुम्हाला तसंच इंग्रजीमध्ये जसं आहे तसंच मराठीमध्ये किंवा तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये इथं इथं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर कास्ट कॅटेगरी हे एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुमची जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर मग समोर जा. तिथं आयडेंटिफायर नेम इन इंग्लिश असं ऑप्शन आहे. त्यामध्ये ऑलरेडी आधार कार्डवर जसं काही लिहिले आहे जसे सी-ओ किंवा डब्ल्यू-ओ त्यामध्ये जे काही लिहिलं आहे ते तिथं ऑलरेडी इंग्रजीमध्ये लिहून येईल. त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये जसं तसं तिथे लिहायचं आहे. तिथे लिहिल्यानंतर त्याच समोर नेम मॅच स्कोर असं एक ऑप्शन आहे. त्यामध्ये जे नेम मॅच स्कोर आहे ते 100% किंवा 100%च्या जवळपास इथं आले पाहिजे. जसा त्या जवळपास आले तर तो नेम मॅच स्कोर जो ऑप्शन आहे तो नाव आहे तो ग्रीन कलरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर मग रेसिडेंटल डिटेल्स यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत तुम्हाला लिहायचं आहे. काहींच्या आधार कार्डवर ऑलरेडी इंग्लिशमध्ये टोटल पूर्ण ॲड्रेस लिहून येईल. तुम्हाला फक्त मराठीमध्ये लिहायचं आहे. मराठीमध्ये ॲड्रेस लिहिल्यानंतर मग लँड होल्डर डिटेल्स हे एक ऑप्शन आहे. यामध्ये फार्मर टाईप असं ऑप्शन आहे. इथं टेनेंट, ओनर आणि असं 1-2 ऑप्शन आहेत आणखी. यामध्ये तुम्ही ओनर हे ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे तुमची जी काही शेती आहे त्या शेतीचे तुम्ही मालक आहात असं. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर मग लँड डिटेल्स या ऑप्शनमध्ये फेच लँड डिटेल्स असं ऑप्शन आहे. तिथं तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं स्टेट ऑलरेडी सिलेक्टेड येईल. तुम्हाला फक्त डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. इथं डिस्ट्रिक्ट तुमची जे काही शेतीचे डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमची शेती आहे ते डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करा. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचे तालुका आहे ते तालुका सिलेक्ट करा. मग ज्या गावामध्ये शेती आहे ते गाव इथं सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्वे नंबर म्हणजे तुमच्या शेतीचा जो काही गट नंबर आहे तो गट नंबर इथं एंटर करा. गट नंबर एंटर करताना तुमच्या गटाला म्हणजे तुमच्या जमिनीला जर बटे पडले असतील म्हणजे जसं समजा 512/2 असे काही गट नंबर असेल तर तुम्ही सर्वे नंबर या ठिकाणी 512 एंटर करा आणि सब सर्वे नंबर या ठिकाणी 2 एंटर करा. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या त्या सातबाऱ्यावर जेवढे काही नावं असतील त्या सर्वांच्या नावं इथं मराठीमध्ये लिहून येतील. इथं तुमच्या जो काही नाव आहे तो नाव इथं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या नावावर त्या गावामध्ये जेवढे काही शेती आहेत त्या सगळ्या गट नंबरची तिथे डिटेल्स येईल. इथं तुम्ही बघू शकता इथं गट नंबर, होल्डर नेम आणि त्या गटांमध्ये जेवढी काही जमीन आहे ती सगळी डिटेल तिथं ऑटोमॅटिक येऊन जाईल. तिथं ऑटोमॅटिक आल्यानंतर तुम्हाला जेवढे काही गट आले आहेत त्या सगळ्या गटांना सिलेक्ट करायचे आहे. मग आता काहींना असे प्रश्न येईल की
जसे काही शेतकरी येतात, की नाही माझ्या त्या जमिनीवर हक्क नाही आहे. म्हणजे माझे भाऊ आहेत, भावंड आहेत, पण मी ती शेती वाहत नाही. फक्त तिथे माझं नाव आहे, असं म्हणतात. तर तुम्ही फक्त मी सांगलेले गट सिलेक्ट करा, असं काही शेतकरी म्हणतात. तर तुम्हाला तसं न करता त्याच्या नावावर जेवढी काही जमीन दाखवेल, ती सगळी जमीन म्हणजे सगळे गट नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर जे खाली सबमिट एक ऑप्शन आहे, त्या सबमिट बटनावर क्लिक करा. मग व्हेरिफाय लँड असं एक ऑप्शन आहे. इथे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरमध्ये व्हेरिफाईड लँड हे ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर त्या गटांवर म्हणजे तुम्ही जेवढे काही गट तिथे ॲड केले होते, त्या सगळ्या गटांवर टिक बॉक्स जे काय आहे, त्या टिक बॉक्समध्ये एक टिक येईल. टिक आल्यानंतर मग समोर जा. समोर डिपार्टमेंट अप्रूव्हल असं ऑप्शन आहे. त्यामध्ये रेव्हेन्यू हे एकच ऑप्शन आहे. तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर मग फार्मर कॉन्सेंट आणि आपले सी-एस-सी कॉन्सेंट असे 3 बॉक्स आहेत. त्या तिन्ही बॉक्सला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह एक ऑप्शन येईल. जर समजा तुमच्या पूर्ण फॉर्ममध्ये काहीतरी चुकी आहे, काही कमी आहे, तर इथं सेव्ह ॲज ड्राफ्ट असं ऑप्शन येईल. आणि जर तुम्ही हा पूर्ण फॉर्म प्रॉपरली भरला आहे, पूर्ण योग्य पद्धतीने भरला आहे, तर इथं सेव्ह असं ऑप्शन आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फार्मर कॉन्सेंट ई-साइन हा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक ओ-टी-पी आणि बायोमेट्रिक. तर मित्रांनो, बायोमेट्रिकने सुद्धा तुम्ही त्या फार्मरचं ई-साइन घेऊ शकता. म्हणजेच ऑथेंटिकेशन घेऊ शकता. पण आता सध्या ही वेबसाईट खूप बिझी चालत आहे. त्यामुळे बायोमेट्रिकच्या पद्धतीने होणं थोडं मुश्किल आहे. म्हणून डायरेक्टली ओ-टी-पीवर सिलेक्ट करा आणि प्रोसीड टू ई-साइन या ऑप्शनवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल इंडिया याचं हे अशा पद्धतीचे एक होम पेज ओपन होईल. इथं पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याचे आधार नंबर एंटर करा आणि एंटर केल्यानंतर गेट ओ-टी-पी हे ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर त्यांच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर जोडला आहे, त्यावर एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी इथं एंटर करा. इथं ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तिथं एक डिक्लेरेशन आहे. त्या डिक्लेरेशनमध्ये ऑटोमॅटिक चेकबॉक्स टिक होऊन जाईल. जर समजा तुमच्या केसमध्ये तो चेकबॉक्स टिक नाही झाला, तर तुम्हाला तिथं टिक करावं लागेल. टिक केल्यानंतर खाली सबमिट बटन आहे, त्या सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं डायलॉग बॉक्स ओपन होईल. म्हणजे होम पेज ओपन होईल. इथं तुमची जी काही फार्मर आयडी आहे, म्हणजे जे शेतकऱ्याची जी काही फार्मर आयडी आहे, ते फार्मर आयडी इथं लिहिलेली असेल. त्यानंतर इथं ओके आणि डाउनलोड पी-डी-एफ असं 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये डाउनलोड पी-डी-एफ या ऑप्शनवर क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या फार्मर आयडीची पी-डी-एफ ओपन होईल. त्यामध्ये त्या व्यक्तीची पूर्ण डिटेल राहील, तिथं फोटो राहील आणि मराठीमध्ये पूर्ण डिटेल्स भरलेली असेल. ती पी-डी-एफ तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा त्या शेतकऱ्याला प्रिंट करून द्या. प्रिंट केल्यानंतर मग ओके ऑप्शनवर क्लिक करा. झालं. एवढ्या स्टेपमध्ये तुमची फार्मर आयडी तयार होऊन जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याची फार्मर आयडी बनवू शकता. तर भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.